या आहेत सांगली जिल्ह्यामधील बुधगाव या गावामध्ये राहणाऱ्या ललिता पाटील। 2018 मध्ये सामान्य गृहिणीचे जीवन जगताना त्यांना भारतीय समाज सेवा केंद्राच्या बालपोषण उपक्रमाबाबत माहिती मिळाली। या उपक्रमांतर्गत बालपोषण तसेच पौष्टिक आहार याबद्दल तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळते। या उपक्रमामध्ये ललिता पाटील या सहभागी झाल्या। या उपक्रमांतर्गत त्यांना घरी उपलब्ध वस्तूंपासून पौष्टिक आणि पोषक आहार कसा बनवावा तसेच समतोल आणि सकस आहार घेण्याचे फायदे त्यांना समजले। तिथे शिकवले जाणारे विविध पदार्थ त्या घरी येऊन बनवून पाहायच्या व कुटुंबियांना खाऊ घालायच्या। यामधूनच त्यांना विविध पदार्थ बनवण्याची आवड निर्माण होत गेली आणि त्यांनी यालाच एक व्यावसायिक रूप देण्याचे स्वप्न पाहिले। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला बचत गटामार्फत थोडे कर्ज घेतले आणि व्यवसायासाठी लागणाऱ्या वस्तू साहित्य खरेदी केले। त्यातून त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला। हळूहळू त्यांचा हा व्यवसाय नावारूपाला येऊ लागला। बचत गटाच्या माध्यमातून विविध शहरांमध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी पदार्थांचे स्टॉल लावू लागले आणि त्यामधून त्यांची आर्थिक कमाई होऊ लागली। गरीब कुटुंबामधून आलेल्या ललिता पाटील यांना त्यांच्या या व्यवसायामुळे कुटुंबामध्ये तसेच समाजामध्ये सर्वत्र मान मिळत आहे। नमस्कार, माझं नाव ललिता प्रसाद पाटील आणि मी भारतीय समाज सेवा केंद्राकडून मला CNPचं ट्रेनिंग मिळालेलं होतं। ते 6 महिन्याचं ट्रेनिंग मी घेतलं। त्याच्यामध्ये आम्हाला पोषक आहाराचे पदार्थ कसे बनवायचे ते शिकवलं मॅडमांनी। त्याच्यानंतर आम्हाला ते पौष्टिक आहाराचे आप्पे कसं करायचं ते शिकवलं। त्याच्यानंतर ते मी शिकलो आणि पौष्टिक आहाराचे आप्पे मी करायला शिकलो। मग मी ते मॅडम मला इथे ट्रेनिंगला शिकवत होत्या, मग मी ते घरी जाऊन ट्राय करायची। त्याच्यानंतर मला ते चांगलं वाटलं, मग मी ऑर्डर घ्यायला शिकलो तिथनं त्या आल्या। मग परत मी बचत गटाच्या तर्फे मी स्टॉल लावायला संधी मिळाली मला। मग मिरज पंचायती समितीमध्ये मला मागच्या महिन्यात स्टॉल लावायची संधी मिळाली। त्याच्यात मी आप्पे चटणी थालीपीठ लावलेलं आणि त्याच्यात मला इन्कम चांगला झाला। 40-45 हजार रुपयेपर्यंत माझा इन्कम झाला आणि त्याच्यानंतर मग मला आता म्हणजे ती संधी मिळाली, माझं काहीतरी गरजबाजी भागली आणि मला पुढे जायचं आहे। आजच्या या त्यांच्या यशामागे BSSKचे खूप मोठे श्रेय आहे असे त्यांचे म्हणणे आहे। म्हणून त्यांनी संस्थेतील मुलांसाठी खाऊ बनवून BSSK बद्दलची कृतज्ञता व्यक्त केली। ललिता पाटील यांना इथून पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी संस्थेकडून खूप खूप शुभेच्छा।